आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज साक्री तालुक्यातील शेवाडी फाटा रास्ता रोको। सविस्तर वृत्त। आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने साक्री तालुक्यातील शेवाडी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आलाय। जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कंत्राटी पद भरती रद्द करून आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने साक्री तालुक्यातील शेवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। 2 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या संदर्भात प्रशासनाला या मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले होते आणि याचा सकारात्मक विचार प्रशासनातर्फे करण्यात आला। खरं तर आज पेसा संघर्ष समिती मार्फत जो काय आंदोलन इथं साक्री तालुक्यात होतंय, मागच्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात पेटलंय हे आंदोलनाचं। तर लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे, जे संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेले आदिवासींना, ते अधिकार आजपर्यंत फक्त पुस्तकातच राहून गेले। संविधानाच्या ग्राउंडवर ते अधिकार उतरलेच नाही। आता पेसा भरतीसाठी जे काही आमचे खूप आदिवासी तरुण, शिकलेला आदिवासी तरुण बिचारा घरी वाट बघत असतात, तो मागच्या 1 ते 2 महिन्यापासून वाट बघत असतात आणि मुद्दामून हे आजचे जे काही गव्हर्नमेंट आहे त्याने ते अडवून ठेवलेलं आहे कोर्टामध्ये। हायकोर्टाने आपल्या विरोधात जे निकाल दिले, तर मागच्या 1 वर्षापासून आपला जो वकील आहे, जो तिथे अटॉर्नी जनरल आहे, तिथं सुप्रीम कोर्टामध्ये त्याने अजून 1 वर्षापासून त्याचं मेन्शनच केलं नाही, ते पटलावरच आलेलं नाही। आमची आग्रहाची भूमिका आहे की या गव्हर्नमेंटला की तुम्ही कृपा करून आदिवासींवर थोडंसं दया दाखवावी आणि तिथं दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ते लवकरात लवकर मेन्शन करावं, अर्जंट बेसिसवर ते हिअरिंगला घ्यावं। आम्ही ऑफरोडच्या माध्यमातून तिथं दिल्लीमध्ये आहे, पण जोपर्यंत सरकारी वकील तिथं मेन्शन करत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही। आमचे हात बांधले गेलेले आहे। मागच्या 2 वर्षापासून आदिवासी तरुण नोकरीची वाट बघत बसलेला, त्याचाच आज जे काही त्याचा पेशन्स आहे, पेशन्स म्हणजे आपण सब्र म्हणू आपण, ते नष्ट होत चाललंय, उग्र होईल। आदिवासी तरुण आज नाही तर उद्या उग्र होईल। त्याचं कृपा करून आता दखल घ्यावी आणि आमची मागणी जी काय आहे तिथं मेन्शन करावी, लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये ती केस हिअरिंगला यावी, एवढीच आमची प्रार्थना। नाहीतर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला। त्यानुसार अखेर प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्यामुळे आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। या रास्ता रोकोमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले असून यामध्ये महिला वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज, संपादक अनिल बोराडे, साक्री।